अरे जमीन आमच्या हक्काची, आरक्षण आमच्या हक्काचं, आरक्षण आमच्या हक्काचं, भारतीय संविधानाचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, नारायण नागू पाटलांचा, क्रांति ज्योति फुलांचा विजय असो। वही देश पे राज करेगा, जो ओबीसी की बात करेगा, वही देश पे राज करेगा। जय ज्योति, जय क्रांति, जय ज्योति, जय क्रांती। आजचा कार्यक्रम 17 तारखेला भिवंडी जो ओबीसी मेळावा होतोय त्या मेळाव्याच्या तयारीसाठी होता आणि इथल्या सगळ्या ओबीसी छोट्या मोठ्या जातीच्या लोकांनी तो लावला होता आणि अत्यंत महत्त्वपूर्ण ही वेळ आहे। प्रश्न असा आहे की ओबीसी मेळावा 17 तारखेला आलेला आहे, परंतु ओबीसी मध्ये जी ओबीसी म्हणून जी जागृती पाहिजे ती नाही। आणि हा काय साखरपुड्याचा कार्यक्रम नाही किंवा हळदीचा कार्यक्रम नाही की निमंत्रित दिलं की लोक येतील। ओबीसी लोक आजही क्षत्रियांना, मराठ्यांना, ब्राह्मणांना घाबरतात। पोलिसांची त्यांना दहशत आहे, राजकीय नेत्यांची, मराठा राजकीय नेत्यांची दहशत आहे, त्यामुळे ते नीट बोलू पण शकत नाहीत। आणि म्हणून ही परिस्थिती बाबासाहेब आंबेडकरांच्या काळात होती, याच्यापेक्षा वेगळी नाही। तेव्हा बाबासाहेब म्हणायचे इथला मागासवर्गीय मुका आहे, मी तर म्हणतो इथला आजचा आगरी, आजचा कोळी हा मुका आहे, तो बोलत नाही, मीडिया समोर येत नाही, तो घाबरतोय। आणि ही दहशत महाराष्ट्र शासनाने कमी करावी। ज्या पद्धतीने जरांगे पाटलांच्या लाखोंच्या सभा होतात आणि तुम्हाला रात्री बेरात्री त्यांना परवानग्या मिळतात, त्यांना प्रचंड पैसा मिळतो, ठीक आहे, मराठा समाजाची जागृती नाही, कारण त्यांना आरक्षणच नाहीये, ते सामाजिक दृष्ट्या मागासलेले नाहीत, तरी सुद्धा दुसऱ्यांचं आरक्षण संपवण्यासाठी एवढ्या मोठ्या प्रमाणात लोक जमा होतात, हे संविधान विरोधी कृत्य आहे, सुप्रीम कोर्टाच्या विरोधी आहे। आणि म्हणून मागासवर्गीय पुढे येत नाही, त्याचं कारण त्यांचं प्रबोधनच नाही, त्याला शूद्र म्हणजे काय माहित नाही आणि या लोकांना समजवणारी कुठलीही यंत्रणा आपल्याकडे नाही। मी सगळ्या महाजनताई आणि त्यांच्या सगळ्या मित्रमंडळी आणि सहकार्यांना धन्यवाद देईन की ओबीसींच्या प्रबोधनाची गरज आहे। 17 तारखेला लोक येणार, महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात लोक येतील। प्रश्न ठाणे जिल्ह्याचा आहे, प्रश्न रायगड जिल्ह्याचा आहे, इथले ओबीसी दहशतीच्या खाली जगत आहेत आणि म्हणून त्यांची दहशत घालवण्यासाठी, त्यांची मानसिक गुलामगिरी संपवण्यासाठी प्रबोधनाची आवश्यकता आहे। म्हणून आजची सभा माझ्या दृष्टीने अत्यंत ऐतिहासिक अशी होती आणि मी सगळ्या लोकांना विनंती करेन की 17 तारखेच्या आत जास्तीत जास्त सभा तुम्ही घ्याल तेवढी जागृती येईल। केवळ 17 तारखेला असं बोलून ओबीसी येणार नाही, कारण ओबीसीला ओबीसी म्हणजे शूद्र आहे, गुलाम आहे हेच माहित नाही।